कुलकर्णी. माझ्या आतापर्यंतच्या माहिती जलालपुरासंबंधी यावी तितकी माहिती आलेली नाही. शहरातील लोकांची दृष्टी अधिक व्यापक बनते असे म्हणतात, पण माझे मत थोडे निराळे आहे. पुण्यास हौशीच्या बाबतीत मला त्या सद्गृहस्थांचा जो अनुभव आला तो लिहिता लिहिता जलालपूरच्या कुलकर्ण्यांची आठवण झाली व हा मजकूर जरी गेल्या भागात येऊन जायला हवा होता तरी तो त्या पुण्याच्या चित्राशेजारी चांगला खुलून दिसेल म्हणून येथे देते. खेड्याची पाहणी फारच मजेची राहणी. सर्व गाव एक मोठे कुटुंबच बनते. प्रत्येक माणसाला गावातील प्रत्येकाबद्दल कुतूहल व काळजी, कळकळ ही वाटते. एकमेकांबद्दल अत्यांतिक सहानुभूती वाटत असल्याने जातीभेद तेथे भासमान होत नाही. वरिष्ठ जातीच्या सोवळ्या ओळ्यांमुळे कनिष्ठ जातीचा अपमान होत नाही की कनिष्ठ जातींबद्दल वरिष्ठ जातींच्या तुच्छपणा वाटत नाही. जातीभेदामुळे या ग्राम कुटुंबात कधीच आदळा आपट होताना दिसत नाही. अडीअडचणी, रोग संकटे व एकमेकांची सुखदुःखे हात ते एकमेकांचे वाटाडे बनतात. निदान माझ्या तरी तसा अनुभव आहे. आज तशी स्थिती नसेल कदाचित. मी हे 30-35 वर्षापूर्वीचे लिहित आहे. आज खेडी ही आगगाड्या मोटारींनी शहरांची अंगणे ओसऱ्या बनवलेली आहेत. ज्येष्ठ उजाडला एक दिवस एक बाई खबर घेऊन आली की कुलकर्ण्यांच्या घरी चोरी झाली व उमा काकू धाय मोकळून रडत आहेत. चोरी केव्हा झाली, काय झाली हे मात्र कळले नाही. चोरीची बातमी कळताच मी भावजयांना विचारून तिकडे गेले. तेथे जाते तो काकू खरोखरच ओक्साबक्षी रडत आहेत. काय ग काकू, काय झाले? काय सांगू, तुझा भाऊ नाशिकला गेला, त्याने काढले लग्न बाबाचे आणि आज घरात 5-7 हजारांची चोरी झाली. अगदी मणी मंगळसूत्राला देखील घरात सोने उरले नाही. कुलकर्ण्यांचे घर हे 10 जणांचे कुटुंब. 2 मुलांची लग्न झालेली, तिसरा लहान. चोरी झाली केव्हा? लग्न कोणाचे? काकू तू काय सांगतेस, काही कळत नाही. उमा काकूनी मला हात धरून आत माडीवर नेले व जेथून चोरी झाली ते ठिकाण दाखवले. आजपर्यंत तेथे मी शेकडो वेळा गेलेली, पण ह्या जागी यांची ठेव असेल अशी मला कधी कल्पनाही आली नाही. एका भिंतीत कपाट, दिसायला अगदी लहान, पण आत साधारण माणसाला ओढून उभे राहता येईल एवढी जागा. या कपाटात काही विशेष असेल असा कोणाला कधी संशयही आला नसता. आम्ही लहानपणापासून 100,000 वेळेला त्या खोलीत खेळलो होतो. आत कपाटात उभे राहिले म्हणजे वर फळ्यांची तक्तपोशी, त्यात बोटे मावतील अशी चंद्रकोरीसारखी फट. तिथं बोटे घालून फळी सरकवली म्हणजे वर उडी मारून आत पोटावर पडून सरपटत जायचे. मग पुढे 7-8 हातांवर रांजण, त्यात घरातील सारे सोने नाणे ठेवून दिले होते. काकूनी मला त्या कपाटात सोडले व सांगितले, आत ती फळी बाजूला लोट, वर हात टेकून आत हो, मग पालथी निघून पुढे सरक, पहा तुला काही सापडले तर. मी तिच्या सांगण्याप्रमाणे केले. माझा जीव घामाघूम झाला. आत थोडा प्रकाश होता. रांजणात 2-3 चांदीची भांडी तेवढी दिसली. मी म्हणाले, काही नाही ग बाई, 2 भांडी तेवढी आहेत. दुष्काळ होता. गावात चोऱ्या बऱ्याच होत होत्या, पण ही चोरी बाहेरच कोणी करणे शक्य नव्हते. चोरांच्या भीतीने घरात असलेले 2-3 दागिने, बिंदी, पट्ट्यांपासून कानातील सुंकल्यापर्यंत सर्व काही त्या रांजणात पोटात भरले होते. रांजणाच्या नथा देखील रांजणाच्या स्वाधीन केल्या होत्या. आपल्या भावांना काही मिळू नये म्हणून चोरी दादानेच केली आहे असे माझे ठाम मत झाले व आपला संशय येऊ नये म्हणून लग्नाचे निमित्त करून नाशकात चालता झाला. दादाचा मधला भाऊ बाबा याचे दुसरे लग्न दादाने काढले होते. दुसऱ्या दिवशी दादा व वहिनी अक्षत घेऊन आमच्याकडे आले. त्या दोघांनी लग्नाला येण्याची मला फार गळ घातली होती. ते म्हणाले, येथे तू रडतच बसणार, तंबकला काही दिवस मला विरंगुळ तरी पडेल. हो नाही करता करता मी व दत्तू निघालो. 7 कोसांची मजल, वराड सर्व बैलगाड्यांतच होते. काही गाड्यांना तट्टे होते तर काही अशातच होते. वाटेने आम्हाला पाऊस लागला. शिद्यांची गाडी न्हाली, कणकेची पोती तिंबली, साखरेचे पोते विरघळून लागले. पण आमच्या दादाचे मन खंबीर. घरी चोरीचा कहर व दारी पावसाचा वर्षाव झाला तरी ते विरघळले नाही, ती खिन्न झाले नाही. आम्ही 5-25 वराडी होतो. मी जरी लग्नाला आले होते तरी मला प्रशस्त वाटत नव्हते. त्या लग्नाचा मी विरुद्ध होते. कारण बाबाच्या पहिल्या बायकोत मला काहीच वैगुण्य दिसत नव्हते. रूपात, गुणात, कामात नावं ठेवण्यासारखे तिच्यात काहीच नव्हते. ती कधी वर मान करायची नाही. ती मला मावशी म्हणे व तिचा नवरा मला ताई म्हणे. म्हणजे माझे असे दुहेरी नाते होते. आम्ही जरी देशस्थ कोकणस्थ होतो तरी आम्हाला आप्तपणा वाटे. तेव्हा या सद्गुणी पोरीला सवत आणलेली मला काही आवडली नाही. दादानी कंबर बांधून 2 दिवसात लग्न पार पाडले.
वराडणीचे दागिने गोळा करून आपल्या नव्या भावजईचा पोवळा साजरा केला. सोयऱ्यांकडे गडबड झाली की बिंदी पट्ट्याचे जागी निदान घरातली नथ तरी. हे दादाच्या कानावर गेले तरी तो आपला शांतच, हे पाहून माझा संशय अधिक बळकट झाला. मी त्याला म्हणाले, दादा, मला नाही वाटत चोरी झाली आहे असे. तो म्हणाला, रामाला आणि गंगेला ठाऊक काय झाले ते. मी म्हणाले, कशाला रामाचे नाव घेतो? मी म्हणते दादाला आणि गीतालाच ठाऊक काय झाले ते. यावर त्याने एवढेच उत्तर दिले की तसे का होईना. सोमवारी प्रयोजनाची मंडळी जेवणास येऊन लागली. आमच्याच गावचे विश्वनाथ भट व त्यांची मुलगी सुंदरी त्र्यंबकेश्वराची पालखी पाहण्यास निघाली. सुंदरी मला म्हणाली, ताई, तुला येता येत नाही तर दत्तूला नेऊ का पालखी पाहायला? मी म्हणाले, ने, पण त्याला सांभाळ. ती दत्तूला घेऊन गेली. इकडे पंगत बसली. पहिला भात झाला असेल नसेल तोच मंडळी पोषणी घेऊन उठली. घरात चौकडे पाहता पाहता शुकशुकाट झाला. आम्ही दोघी चौघीच काय त्या घरात राहील. उमा काकू स्वयंपाकघरात, भीमा काकू कोटीवर आणि गीता वहिनी व मी माडीवर घरात सारा पसारा पडलेला. मला मोठे चमत्कारिक वाटू लागले. मी म्हटले, वहिनी, जेवणी कशी ग इतक्यात लवकर आटोपली? ती म्हणाली, रोज गोड खाऊन मंडळी कंटाळी आता. थोड्याच वेळात खालून लक्ष्मीबाई टिळक म्हणून हाक आली. मला लक्ष्मीबाई टिळक म्हणून कोणीच हाक मारित नसत तेव्हा ती आरोळे ऐकून माझा अगदी थरकाप झाला. अंगावर काटा उभा राहिला. मला वाटले टिळकांनी पकड वॉरंट काढले. इतक्यात पुन्हा तीच आरोळी आली. माझ्या काळजाने अगदी ठाव सोडला. खाली एक शिपाई उभा होता. त्याने खाली बोलावले. माझ्या मागोमाग गीता वहिनी खाली आली. शिपाईने विचारले, तुमचा मुलगा कुठे आहे? त्याच्याशी काय काम आहे तुमचे? मी तर आहे ना. असे नाही, तो कोठी चुकला आहे का? ते ऐकताच गीता वहिनी पुढे झाली व म्हणाली, हो, चुकला आहे. कोठे आहे तो? त्याच्या अंगावर दागिने होते का? काही नव्हते. मग त्याने बाहेर दत्तूला उभा केला होता. त्याला आत आणलं. आता माझा जीव शांत झाला. कुशावर्तावर तो चुकला होता. सुंदरीचा हात मध्ये सुटला व या गर्दीत जी तांबड्या लुगड्याची व धोतर पांघरलेली बाई दिसेल तिचा तो हात धरू लागला. पण कोणीच बाई त्याचा हात धरण्यास तयार होईना. असे करता करता तो त्या गर्दीतून निघून थेट नाशिक नाक्याकडे गेला. तेथे शिपायाचे व त्याचे थोडेसे बोलणे झाले. दत्तू म्हणाला, माझ्या मामाकडे घेऊन चला. माझ्या मामाच्या घरी फार लाडू केले आहे. ते तुम्हाला एक पाटीभर लाडू देतील. नावे नावे विचारता त्याने वडिलांचे नाव नाना व आईचे नाव लक्ष्मीबाई टिळक सांगितले. गावात दोनच लग्ने उतरली होती. एक जलालपूरचे व एक नाशिकचे. तेव्हा माझा शोध काढण्यास शिपायाला फारसा वेळ लागला नाही. आता माझ्या ध्यानात आले की हा जो जेवणाचा गोंधळ झाला तो दत्तूमुळेच. मागे तेथे असाच एका श्रीमंताचा एकुलता एक मुलगा हरवला होता व पुढे तो किल्ल्यावरून पडून मेलेला सापडला. दत्तू आल्यावर घो घो सारी मंडळी जमली. सुंदरीचे काळी सुपा एवढे झाले. दादा मामा पितांबर नेसूनच इकडे तिकडे फिरत होते. ते हताश होऊन परत आले. तो त्यांना हा प्रकार कळला. दादाने लागलीच आत जाऊन 3 पायल्यांची लाडवाची पाटी शिपायापुढे आणून ठेवली व कनवटीचे 5 रुपये काढून तो म्हणाला, बाबा, आज तुम्ही माझ्या तोंडचे काळे पुसले व माझ्या बहिणीचे धन तिला आणून दिले. जे आमचे दादा चोरी झाली, पोती भिजली तेव्हा डगमगले नाही, ते दत्तू हरवला तेव्हा घाबरून गेले. गोविंदाग्रजांच्या महाराष्ट्र गीतातील देशस्थानच्या खुल्या दिलाची तुझला दिलदारी ही ओळ आज माझ्या डोळ्यापुढे उभी राहते. माझ्या अनुभवावरून मी हे म्हणते की कोकणस्थांपेक्षा देशस्थानची मने अधिक प्रेमळ व अधिक उदार असतात. हवालदाराने लाडवाच्या एका कणाला किंवा पाचातील एका पैला स्पर्श केला नाही. दादाने त्याला मग माझी सर्व हकीकत सांगितली. गोविंदराव मामांचा हा नातू हे कळल्यावर त्याला आणखीन आनंद झाला. दुसऱ्या दिवशी शिपायाच्या सर्व कुटुंबाला जेवायला बोलावले. आम्ही जलालपुरास परत आलो. येताना गंगेवर बाबाच्या पहिल्या बायकोने हाक मारून विचारले, मावशी, आणली का दुसरी भाची? हे शब्द माझ्या हृदयात रुतले. मी काहीच बोलले नाही. बिचारीच्या तनाचा विचार करीत घरी आले. गृहप्रवेश होताच नवी नवरी माहेरी गेली व जुनी घरी आणली. आता चोरीची कसून तपासणी सुरू झाली. आम्ही नागनारायण वाडी करता गेलो असता तू आमच्या मागे माहेराहून येथे कशाला आली होतीस? मला मनुमावशीने बोलावले होते. मी खरेच तिला बोलावले होते. मी तिच्यावर एक मोठे हृदयद्रावक गाणे रचले होते व तिला शिकवण्याकरता बोलावले होते. मावशीने बोलावले होते हे ऐकताच तिचा नवरा मला बोलवायला आला. त्याचे ओठ थरथर कापत होते. डोळे लालबुंद दिसत होते. त्याला संताप आला होता. तो म्हणाला, ताई, तुला दादानी बोलावी. का रे बाबा, काय काम आहे?
तू ये मग तुला कळेल. त्यांच्या घरी तपासणी चालली असल्याचे आम्हाला ठाऊक होते. मला कडकडीत शुक्रवार. मी जावे असे माझ्या भावजयांना वाटे ना. माझे दोघे भाऊ घरी नव्हते. त्या म्हणाल्या, पहा बाई, नाहीतर तुमच्यावर येईल काही. मी म्हणाले, काय घेणार? सत्याचा वाली देव आहे. मी गेले तेव्हा दादा, उमा काकू ही ओसरीवर होती. मी विचारले, काय ग काकू, मला का बोलावले? ती म्हणाली, पहा बाई, ती तुझी भाची काय सांगते ते. मी आत गेले, तिला पोटाशी घेऊन खूप रडले. काय ग बाई, तुझी ही परवड. जशी माझी घारू तशी तू मला आहेस. तुला आई नाही, तुझे कसे होणार? दुःखाला दुःख भेटले, हृदय हलू लागले, अश्रू गळू लागले. तिलाही माझ्याकरता वाईट वाटत होते. तिने माझ्या गळ्याला मिठी मारली व म्हटले, मी तुझे नाव उगीच सांगितले ग. मग तुझ्याजवळ हे सर्व खरेच आहे का? आणि तूच नेलेस का? तर मग दे पाहू सारे. येथे नाही, गंगापूरला आहे. काकू, आहे ग सगळे, मी जाते आता, असे म्हणून निघाले. नको ग बाई, आता तेवढेच घेऊन ये. आम्ही दोघी जलालपूरहून गंगापूरला निघालो. गंगेला गुडघ्या एवढे पाणी होते. पाण्याची धार दोघींना ओढीत होती. मनाला वाटे ही गंगामाई आताच पोटात घेऊ, पण लागलीच वाटे दत्तूचे काय होईल. आम्ही गंगापूरला गेलो. तिने ते 2 डबे मला काढून दिले. तोच अंधाऱ्या खोलीतून आवाज झाला, टवळे, कशाला कबूल झालीस? माझ्यामुळे त्या मावशीला उगीच त्रास म्हणून. मी व ती निघालो इतक्या दादा आले. मी म्हणाले, आहे रे बाबा सगळे. ते तू उघडून पाहिलेस का? नाही. आहा वेडे, त्यात दगड कशावरून नसतील? डबे उघडून पाहिले तो सर्व दागिने होते, मात्र मोडून तोडून ठेवलेले व चेचलेले होते. डबे घेऊन आम्ही रात्री 8ला आलो. काकूला आनंद झाला. ती म्हणाली, म्हणे, तू खरीच लक्ष्मी आहेस. माझी गेलेली लक्ष्मी तू परत आणलीस. गीता, मनूची ओटी भर, मग तिला जाऊ द्या.